नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. ऑल सीझन हिट स्नॅक सिरीजमध्ये आज आपण करतो आहोत धनिया मुठिया म्हणजेच कोथिंबीरीचे मुटके. याला काही ठिकाणी मुटकुळे देखील म्हणतात. अतिशय चविष्ट हे धनिया मुठिया करायला खूप सोपे आहेत, हेल्दी आहेत व यासाठी लागणारं साहित्य देखील नेहमीचेच, शिवाय झटपट होता. व यासाठी आपण कोथिंबीरची एक मोठी गड्डी म्हणजेच एक मोठा बंच निवडून घेतला आहे. त्यानंतर कोथिंबीर धुवून कोरडी करून बारीक कापून घेतलेली आहे. कापलेली कोथिंबीर जवळजवळ 3 कप एवढी झालेली आहे. यामध्ये आपण आता चणा डाळ घालू. मी 2 टेबलस्पून चणा डाळ 4 तास भिजत घातली होती आणि आता त्यातील मी पाणी काढून टाकलेलं आहे. ती चणा डाळ घालूयात आपण. त्यानंतर घालूयात 1 टीस्पून ओवा, 1 टेबलस्पून आपण पांढरे तीळ घेतलेले आहे, हाफ टीस्पून हळद पावडर घेतलेली आहे आणि हा ठेचा आपण हे बघा 1 टेबलस्पून धने, हाफ टीस्पून जिरे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या याचा एकत्रित ठेचा करून घेतला, म्हणजे कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये. हे बघा असं छान जाडसर म्हणजे रवाळ असं आपण हे कुटून घेतलेलं आहे. यामध्ये आपण 2 टेबलस्पून दही घालतोय. दही घातल्यामुळे चविष्ट तर होणारच मुटके आपले मुटकुळे, पण त्याचबरोबर ते मॉइस्ट राहतील, कडक होणार नाही गार झाल्यावरती. ठीक आहे. त्यानंतर आपण 2 टेबलस्पून तेल देखील घालतो आहोत. मोहन म्हणून घालतोय आपण हे. आणि आता आपण चवीनुसार मीठ घालूया. आता आपण जरा बेतात मीठ घालूयात आणि त्यानंतर टेस्ट करून मीठ ॲडजस्ट करू. आता हे सर्व साहित्य आपण हाताने छान मिसळून घेणार आहोत, कुस्करून घेणार आहोत आणि त्यानंतरच त्यामध्ये बसेल इतकं बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ आपण घालणार आहोत. बघा छान कुस्करून घ्यायचं, त्याला छान ओलसर होईल. ते दही घातलंय, तेल घातलंय की नाही आपण, त्यामध्ये आपण बेसन पीठ घालूयात. आपण छान सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे मस्त. आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे, पण नुसतं बेसन घातलं की काय होणार, गच्च गच्च होणार ना. म्हणून आपण यामध्ये रवाळपणा येण्यासाठी 2 टेबलस्पून रवा घालतोय. जाड बारीक कसाही चालेल आणि त्यामध्ये बसेल इतकं आपण हे बेसन पीठ घालणार आहोत. एका वेळी थोडं थोडं घालायचं आणि छान मिक्स करायचं. मस्त बाइंडिंग येईल तोपर्यंत आपण यात बेसन घालणार आहोत. हे बघा मुठियाचा डो आपण लावून घेतलेला आहे. आपण 3 कप कोथिंबीरीसाठी 1 कप बेसन पीठ आणि 2 टेबलस्पून रव्याचा वापर केलेला आहे. आता आपण यात रवा घातला तर रवा थोडा भिजला पाहिजे की नाही, म्हणजे तो छान फुलेल. तर त्यासाठी आपण हा डो झाकून ठेवूयात आणि 10 मिनिटाची रेस्ट देऊयात. मुठियाचा डो 10 मिनिटं रेस्ट झालेला आहे. आता आपण मुठिया वळायला घेणार आहोत. आपण स्टीमरमध्ये ही प्लेट याला ऑइल ब्रश करून घेतलं, अगदी हलकंसं असं ब्रश केलेलं ऑइल, फार नाही. आता मुठिया वळण्यासाठी आपल्या हाताला देखील थोडंसं तेल लावून घेतोय आपण आणि त्यानंतर आपण हा डो घेतोय. तुम्ही कन्सिस्टन्सी डोची बघा. रव्यामुळे हा डो आता छान मीडियम असा झालेला आहे, म्हणजे कसं फार सैल पण नाही आणि फार टाईट नाही. हे बघा मी हातात घेते तर तुम्हाला जाणवत असेल. आपल्याला यात खूप पीठ घालायचं नाही, बेसन पीठ बरं का, फक्त कोथिंबीरीला बाइंडिंग येईल इतपतच आपण त्यामध्ये पीठ घातलेलं आहे बेसनाचं आणि रवा घातला आहे तो छानसं टेक्स्चर यावं रवाळ असं. चमच्याने थोडासा पोर्शन काढून घ्यायचा आणि असं हातात घ्यायचं आणि असं दाबायचं, म्हणजे कसा मुठीचा आकार येतो. हे बघा अशा प्रकारे. आणि आपण हा असा स्टीमरच्या या प्लेटमध्ये ठेवूयात. काही जण गोल गोल आकाराचे म्हणजे असे बॉलच्या आकाराचे पण करतात.
तुम्हाला आवडत असेल तुम्ही तसं केलं तरी चालेल. आपण आता मुठिया म्हणलं तर आपण मुठीनी त्याला छान आकार देऊयात. चला अशाच प्रकारे आपण सर्व मुठिया वळून घेऊयात. हे बघा सोपं आहे. ठीक आहे. आणि हाताला जर चिटकायला लागलं तर चमच्याने असं क्लीन करायचं किंवा सुरीने आणि परत थोडंसं हाताला ऑइल लावून घ्यायचं. म्हणजे आपल्याला व्यवस्थित मुठ्याला आकार देता येईल. छोटे मोठे आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे द्या. आपण सर्व मुठिया वळून घेऊयात. एकीकडे आपण मुटके वळत होतो त्याच वेळी मी या स्टीमरमध्ये पाणी घालून उकळायला ठेवलं होतं. आता आपले मुटके वळून झाले तर मी ही स्टीमरची प्लेट या स्टीमरमध्ये ठेवलेली आहे. आपण एक सांगायला विसरलो की पीठ तयार झालं म्हणजे डो तयार झाल्यावर मी टेस्ट पाहिली तिखट मीठ परफेक्ट आहे ना म्हणून. तर माझं एकदम परफेक्ट होतं. तुम्ही जरूर मुटके वळायच्या आधी एकदा चव बघा. मीठ वगैरे काही कमी असेल तर त्यावेळेस आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. आपले परफेक्ट टेस्ट होती. आपण मुटके वळून घेतले. स्टीमरमधलं पाणी उकळत आहे. आता आपण ही प्लेट स्टीमरमध्ये ठेवून जवळजवळ 12 मिनटं आपण याला स्टीम करून घेणार आहोत. वाफवून घेणार आहोत. हे बघा जवळजवळ 12 मिनटं आपण हे मुठिया म्हणजेच मुटके स्टीम करून घेतले. मी आता गॅस बंद केला आहे. आता व्यवस्थित स्टीम झाले, व्यवस्थित शिजले कसं कळतं तर हे बघा आपण असं हातात घेतलं की आपल्याला जाणवतं आहे. आधी हाताला चिटकत होते की नाही, आता अगदी व्यवस्थित झाले. आणि तुम्हाला दिसत असेल आकार पण बघा थोडासा त्याचा वाढलेला आहे. आता आपण हे मुटके असेच गरमागरम खाऊ शकतो किंवा डीप फ्राय करून खाऊ शकतो. पण आपण असेही खाणार नाही आणि डीप फ्राय तर मुळीच करणार नाही. तर काय करणार आहोत, अगदी थोड्याशा तेलाची आपण फोडणी करणार आहोत. बेसिक फोडणी असणार आहे कढीपत्ता मोहरीची. थोडेसे तीळ देखील घालणार आहोत त्या फोडणीमध्ये आणि त्यामध्ये हे सगळे मुटके आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. परतून घेणार आहोत 1-2 मिनटं. बरं तुम्ही असे अख्खे शॅलो फ्राय करू शकता किंवा तळू शकता किंवा या मुठे जर तुम्हाला फार मोठे वाटत असतील तर 2 तुकडे करून तळू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. आपण असेच ठेवणार आहोत. तर चला आता आपण फोडणीची तयारी करूयात. हे बघा फोडणीसाठी आपण कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये अगदी 1 टीस्पूनपेक्षा थोडं कमीच मी असं तेल टाकलंय आणि तेल गरम झालंय. यामध्ये आपण 1/2 टीस्पून मोहरीची फोडणी करतोय. गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि यामध्ये आपण 6-7 कढीपत्त्याची पानं घालतोय आणि त्याचबरोबर 1 टेबलस्पून आपण पांढरे तीळ घालतोय. आणि यावरती आता आपण तयार करून घेतलेले म्हणजे स्टीम केलेले मुठिये घालूया. आपल्याला फार नाही परतायचं. अगदी 1-2 मिनिटं आपण परतणार आहोत. बघा सगळ्या बाजूनी तीळ लागेल या मुठियांना आणि असे छान तिळामुळे काय होतं तर मस्त खमंग खरपूस लागतात बरं का. तर तुम्ही आवर्जून फोडणीमध्ये तिळाचा वापर करा. बघा छान सर्व बाजूनी तीळ कोड झालेले आहे. मीडियम फ्लेमवरती आपण असं सतत परतत 1 मिनिट परतत. बस 1 मिनिटच परतणार आहोत. वरची जी लेयर आहे ना आपल्या ह्या मुठियांची थोडीशी त्याच्यावरती क्रस्ट येईल आणि मग खाताना मजा येते. सुरेख आपण मिनिटभर परतून घेतलंय. त्यावरती एक छानसा क्रस्ट आलेला आहे. तर आपण गॅस बंद करूया आणि गरमागरम धनिया मुठिया म्हणजेच कोथिंबीरीचे मुटके आपण सर्व करून घेऊया.
ऑल सीझन हिट स्नॅक खुमासदार चवीचे धनिया मुठिये म्हणजेच कोथिंबिरीचे मुटके आपण सर्व केले आहेत नारळाची चटणी व केचप बरोबर. हे मुठिये गरमागरम तर उत्तम लागतातच, परंतु गार झाल्यावर हे तेवढेच जबरदस्त लागतात. टी टाईम स्नॅक म्हणून, पार्टी गेट टुगेदरमध्ये स्टार्टर म्हणून किंवा इतर वेळी नेहमीच्या जेवणात साईड डिश म्हणून. खवय्यांनो, हे हेल्दी व चविष्ट कोथिंबिरीचे मुटके नक्की ट्राय करा. याआधी केलेल्या कोथिंबीर वडी, शेपूची वडी, दुधी मुठिया या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तेही चेक करा. चला लवकरच एका छानशा रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.